महत्वाची बातमी समोर येते। प्रशांत जगताप यांना शिवसेनेकडूनही फोन गेल्याचं कळतंय। तर आमच्या पक्षात या संदर्भात काही शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली आहे का, हा प्रश्न आहे। प्रशांत जगतापांना एकनाथ शिंदे यांचाही फोन। उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिंदेंची ही ऑफर। ठाकरेंपाठोपाठ जगतापांना शिंदेंनीही ऑफर दिलेली आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, आपण पाहतोय आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। प्रशांत जगतापांना ठाकरेंनंतर शिंदेंनी ऑफर दिलेली आहे। ही ऑफर नेमकी काय? खरं तर प्रशांत जगताप यांचं केडर जे ते पुण्यातील शहरातील मध्यवर्ती भागातील असेल किंवा उपनगरामध्ये असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की असा नेता जो आहे तो असं केडर बेस असणारा नेता आपल्या पक्षात असावा। त्यामुळेच उद्धव ठाकरेंसोबत देखील काल 9 ते 12 मिनिटं चर्चा जी आहे ती झालेली होती आणि त्यानंतर आज जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्या वतीने देखील प्रशांत जगतापांसोबत संपर्क केला गेलेला होता। त्यांच्या ओएसडी मार्फत बोलणं करण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत थेट बोलणं झालेलं नाही, परंतु त्यांचा ओएसडी आणि प्रशांत जगताप यांच्यामध्ये काही काळ चर्चा देखील झालेली आहे। परंतु प्रशांत जगताप ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत, कारण का स्वाभिमानाच्या मुद्द्यावरतीच प्रशांत जगताप यांनी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली होती। शरद पवारांसोबत थांबण्याचा निर्णय त्यांनी अजित पवारांसोबत फारकत झाल्यानंतर घेतलेला होता आणि त्यानंतर स्वाभिमानाची लढाई जी आहे ती शहरामध्ये लढलेली होती। अनेकांना प्रशांत जगताप यांनी राजकीय दृष्ट्या जे आहे ते अंगावरती पुण्यामध्ये घेतलेलं पाहायला मिळत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशांत जगताप यांनी त्यांचा निर्णय जो आहे तो शिंदेच्या ओएसडींना देखील सांगितलेला आहे। साधारणतः आज सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास कदाचित प्रशांत जगताप यांचा थेटपणे काँग्रेस प्रवेश होऊ शकतो। प्रशांत जगताप अजूनही मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये केडर बेस नेता जो आहे तो प्रशांत जगताप पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठं जाळं जे आहे ते कार्यकर्त्यांचं विणलेलं आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत जगतापांसारखा नेता आपल्या पक्षामध्ये असावा असा प्रयत्न सगळेच जण करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील काल ऑफर दिली आणि शिंदेकडून देखील आज तशाच प्रकारचा प्रयत्न केला गेलेला पाहायला मिळतोय, परंतु काँग्रेसने जे आहे ते प्रशांत जगतापांना आजपर्यंत शब्द देण्याचं सांगितलेलं आहे की काही झालं तरी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार नाही आणि याच शब्दावरती कदाचित प्रशांत जगताप आज साधारणतः 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। त्यामुळे नेमकं काय घडतंय दुपारपर्यंत, आणखी कुठून प्रशांत जगतापांना फोन येतोय आणि काय घडामोडी घडतायत आणि अजित पवारांसोबत खरंच काँग्रेस निवडणूक लढवणार नाही का, हे पाहणं काही काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। अगदी रोहन, मात्र जर आपण पाहिलं तर प्रशांत जगतापांना 2 पक्षांचे फोन येत आहेत। त्याआधीच त्यांची काँग्रेसमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहे ही माहिती समोर आली होती, त्यांच्या पक्षप्रवेशाची वेळही समोर आली होती। मात्र प्रशांत जगतापांना एवढं ऑफर येण्याचं कारण काय? एवढा मोठा वट त्यांचा पुण्यात आहे का आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचं किती मोठं महत्त्व आहे ज्यामुळे ह्या ऑफर? खरं तर ज्यावेळेस अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतली होती त्यावेळेस सगळे बडे नेते पुण्यातील जे आहेत ते अजित पवारांसोबत गेलेले होते। मुख्यतः 2-3 नेते जे आहेत म्हणजे अंकुश काकडे असे मास लीडर पुण्यामध्ये नाहीयेत, प्रशांत जगताप मास लीडर आहेत आणि सचिन दोडके हे काही कार्यकर्ते आज शरद पवारांसोबत थांबलेले होते आणि शरद पवारांनी प्रशांत जगतापांवरती शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली होती आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांना सोबत ठेवणं, कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा जाळं विणणं, नवीन कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घेणं आणि सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन करणं किंवा इतर घडामोडी करणं यामध्ये प्रशांत जगतापांचा मोठा वाटा होता। याचप्रमाणे याचमुळे अजित पवारांसोबत देखील थेटपणे वैर जे ते प्रशांत जगतापांनी घेतलेलं पाहायला मिळत होतं, कारण का यापूर्वी अजित पवारच आमचे नेते आहेत असं म्हणणारे प्रशांत जगतापांनी थेट संघर्ष जो आहे तो अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत केलेला होता। त्यामुळे प्रशांत जगतापांचं जे केडर बेस आहे त्या केडर बेसमुळेच प्रशांत जगतापांना या सगळ्या ऑफर ज्या आहेत त्या मागील काही तासांपासून येताना पाहायला मिळत आहेत, परंतु प्रशांत जगताप त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांना लढायचं आहे, कारण का सगळे कार्यकर्त्यांचा संघर्ष त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये केलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील महायुतीच्या लोकांसोबत लढली गेली नाही पाहिजे, केवळ महाविकास आघाडी म्हणूनच आपण लढली गेली पाहिजे यासाठी प्रशांत जगताप आग्रही आहेत आणि तशीच मागणी त्यांनी काँग्रेसकडे देखील केलेली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे। खालून जे पुण्यातील मुख्यतः नेते आहेत त्या नेत्यांसोबत एकदा बातचीत करून तुमचा पक्षप्रवेश केला जाईल अशा प्रकारची चर्चा जी आहे ती कालपासून रंगलेली होती। प्रशांत जगतापांसोबतचे जे कार्यकर्ते आहेत, जे आपले
सूत्र आहेत त्यांच्याकडून देखील हीच माहिती मिळत होती की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. कदाचित काल रात्री उशिरापर्यंत या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या चाललेल्या होत्या आणि जी माहिती सध्या मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने आज सायंकाळी 4:30 ते 5 वाजता मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश जो आहे तो कदाचित प्रशांत जगतापांचा होऊ शकतो. त्यामुळे आता काही तासांमध्ये पाहणं महत्वाचं आहे, कारण का अगदी काही तास राहिलेले आहेत. आता आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आहे, कारण का थोडेच तास आता अंतिम उमेदवारी अर्ज वाटपाला सुरुवात होण्यासाठी राहिलेले आहेत. त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जी रोहन, आणि या संदर्भात तुमच्याकडनं अधिक अपडेट वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.